त्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडियाला पाठवलेल्या 21 कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्क नोटिसीची अगदी पहिली सुनावणी आज होणार आहे। कंपनीने आपली बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला, त्यामुळेच नोंदणी मुद्रांक विकास विभागाने ही सुनावणी निश्चित केली आहे। पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया या कंपनीने खरेदी विक्री दस्त नोंदणी करताना इरादा पत्र दाखवून 5% मुद्रांक शुल्क माफी घेतली होती। मात्र उर्वरित 2% शुल्क न भरता दस्त नोंदणी केल्याचं उघड झालंय। या प्रकरणी आता सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू निलंबितकर यांना निलंबित असून कंपनी आणि तारू यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। आजच्या सुनावणीत अमेडिया काय मांडणी करते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर जय पवारांच्या लग्नासाठी दिग्विजय पाटील बहरीनला गेलेत, तर त्यांना परदेशात जाण्याची परवानगी कशी दिली असा सवाल आता सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केलाय। पूर्वक जाऊ दिले का ते स्वतःहून गेलेत, पण आता ते बामे भाऊ आहे म्हटल्यावर आतेभावाच्या लग्नाला ते गेले असतील आम्ही समजू शकतो, पण आत्ताच्या घटकेला त्यांना रोखणं गरजेचं होतं। कारण त्यांच्यावर आत्ताचा जो चार्ज आहे, आत्ताचा जो FIR आहे, त्याच्यात 7 ते 14 वर्षाची शिक्षा ही असताना त्यांना कुठच्याही जोपर्यंत सगळं होत नाही, चौकशा होत नाहीत, तोपर्यंत बाहेर खरं तर जाऊ दिलं म्हणजे नाही पाहिजे, पण गेलेत ते आता हाही फॅक्ट आहे। म्हणून मी म्हणते की ज्या अधिकाऱ्यांनी जाऊ दिलंय त्यांना सुद्धा लायबल केलं पाहिजे, तरच हे सगळं बदलेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।